पुण्याच्या कामराज नगरमध्ये कोयताना गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। दहशत माजवण्याच्या हेतूने तोडफोड केल्याची माहिती आहे। तोडफोडीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। आरोपी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोधही सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, पुण्यात हे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत। नक्कीच लागावी आणि आताही 24 तासामध्ये 2 घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये घडलेल्या आहेत। ही जी घटना आपण पाहतोय ती पुण्यातल्या येरवडा भागामध्ये घडलेली आहे आणि दहशत माजवण्याच्या कारणावरून टोळक्याकडून या ठिकाणी कोयत्याने गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एका व्यक्तीला सुद्धा जबर मारहाण यामध्ये करण्यात आलेली आहे। संबंधित व्यक्ती या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झाली असून त्या व्यक्तीवर उपचार सुरू आहेत आणि जो युवक हातामध्ये आपल्याला कोयते घेऊन दिसतोय त्या युवकाविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। तर दुसरी घटना ही पुण्यातील जनता वसाहतमध्ये सुद्धा घडलेली आहे। तिथे सुद्धा 5 ते 6 गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्याचे जे सत्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसांचा धाक या समाजकंटकांवर राहिलेला दिसत नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या घटना या पुणे शहरात वारंवार घडताना पाहायला मिळतात। येरवडा आणि जनता वसाहतमध्ये गेल्या 24 तासामधल्या या 2 घटना आहेत त्या झालेल्या उघडकीस झाल्यात। अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।